नाही नाही ते कानावर येतं. त्यात सगळा भार तुम्ही खांद्यावर घेतलाय. काळजी वाटते हो. आता कसली काळजी करत बसताय? आता वेळ आहे मर्दुमकी दाखवायची. आता मागे फिरलो तर माती खाल्ल्यासारखं होईल. पण मग पाठबळ तरी कुठे आहे? मी असं ऐकलंय राणीसाहेब बदलले आहेत. आता बदलायची वेळ निघून गेली. आणि तुम्ही म्हणताय तसा एकटा नाहीये मी. राहुजी नाना आहेत, हिरोजी फर्जंद आहेत, जनार्दन आहेत, आणि झालंच तर सोमाजी दत्तो. सोमाजी. आशीर्वाद. सुखी भव. उठा भाऊजी. बरं झालं तू आलास. वाटच बघत होतो. अहो बघताय काय? गुळपाणी घ्या, जेवणाचं बघा. कधी निघाला असेल, वाटेत काय खाल्लं असेल नसेल. भूक लागली असेल सोमाजीला. तुम्हा दोघांना बघूनच पोट भरलं. कधी निघालास? रातोरात निरोप मिळताच घोड्यावर टांग टाकली. म्हणलं दादा तिकडे एकाकी पडला असेल. लक्ष्मणाने इथे थांबून उपयोगाचं नाही. निघालो. बरं झालं, आधार मिळाला. इथल्या घडामोडी कळल्या असतील सगळ्या. होय, इत्यंभूत. मी जरी डिचोली गावात राहत असलो तरी रायगडावर मात्र माझी नजर अगदी कावळ्यासारखी होती. शाबास. भाऊजी बसा तुम्ही, मी गुळ पाणी आणते. नको वहिनी, मी सकाळीच आलोय. पाचाड रायगवाडी फिरलो, ओळखीची माणसं भेटली. आमचं काय, मी शेरडा करडासारखा मिळेल तो पाला खातो. अगदी लाजत नाही, बिनधास्त. शेवटी आमचे गुरु कोण? दादासाहेब. तुम्ही असा करा मग, जेवणाचं बघा. सोमाजीला आवडतं ते. मला वहिनीच्या हातची फणस पोळी. बरोबर. सकाळी आलास, मग आता वाड्यात एवढ्या उशिरा? लागवड करून आलोय रायगडाच्या पायथ्याशी. लागवड? लागवड म्हणजे सांगतो की सवडीनं. घाई काय, पण पहिली वहिनीच्या हातची फणस पोळी. अजून आहे तसाच आहेस. शेवटी गुरु कोण? काय रे, काय गडबड? महाराजांची घोडी गेली, परत सोडलं तिनं. अरे रे, काय खात नव्हती ना? होय तर, पण जनावर किती प्रामाणिक. महाराज दिसलं नाही तर काय समजलं तिला? नाही तर नाही खाल्लं. अरे खरं तर माणसा परसमुखी जनावर तरी बरी, निदान कसला धोका तरी नसतो. म्हणजे तुला म्हणायचंय काय? अरे मला तरी वेगळंच ऐकूया लागले. काय काय म्हणतोस काय? अरे म्हणजे
बीज घालून मारलं वाटतं महाराजांनी. अरे पण त्यानं तर गुडघेरोग झाला होता. घाबरे कसलं गुडघेरोग लावलाय? मग तसं अजून काही लोक बोलतात, म्हणतात की हाजरी द्यायला चाला र. वय आलो. काही कळलं का? जे कानावर यायला लागलं पण काय खरं वाटे ना. महाराजांना मारलं वाटतं. ए गप्पस, टोपेच्या तोंडी जाशील आणि मला बी पाठवशील. गप्पस. मी गप्पच आहे, पण तुझ्या माझ्यात र. खरं काय महाराजांचा खून झाला? कसं आहे, काहीतरी गडबड आहे. कुठं तरी पाणी मुरतं या, एवढं मात्र खरं. बाबा तसं बी नाही तर एवढा थोरला दरवाजा बंद झाला असता का? झाला ना. म्हणजे कारस्थानाचा कुठेतरी वास येतोय. आपण नाही पण लोक बोलतात ते. पण कोण असेल र? अरे चला, शामदानं नीट करा आणि मशालीचा चुंबळा नीट तेलात भिजवून ठेवा. देवा, ऐकलं? होय, आता तरी गप्पस. काहीतरी आखरीत घडले. अचानक दरवाजे बंद. होय तर काहीतरी गडबड आहे. कटक कारस्थान झालंय. होय, मला बी असंच वाटते. अचानक महाराज गेलं. काहीतरी कारस्थान आहे या माग. कुठेतरी पाणी मुरतंय. होय. ऐका सुरनीस, हा हट्ट सोडून द्या आता. एक वेळ रायगड सोडेन मी, पण हा हट्ट सोडणार नाही. पंत, सुरनीस आहात. सत्याला धर्माला धरून बोला. म्हणजे अधर्म बोलतोय आम्ही? अधर्मच तर काय. अधर्म आम्हाला सांगताय पंत? स्वतः गोड गोड बोलून महाराजांकडून वंश परंपरागत चिट्टीसी पदरात पाडून घेतली आणि आम्हाला शिकवताय? तो महाराजांचा निर्णय होता, त्यात बोलू नका. कसं बोलू नका? आता हातपाय थकल्यानंतर आपलं पुढे काय राहील? सुरनीसी आमच्या घरात का हेरातील पेशवे? काय हिरोजीराव? तुमचं बरोबर आहे अनाज पंत, पण त्यात शंभूराजे शीघ्रकोपी असतील शीघ्रगोपी, पण आता त्यांना डावलता येणार नाही. हो पंत, तुम्ही मला नका सांगू. ऐकलं का? मी महाराजांच्या जागी झोपलो होतो आग्र्याला. तुमची झाली असते का हिंमत? अहो, ते वेगळं हे वेगळं. धर्मानुसार शंभूराजांना बोलवलंच पाहिजे. हो, आणि आता आम्ही थांबणार नाही, कारण पेशवा म्हणून पुढच्या गोष्टी आम्हाला कठीण वाटू लागल्या. पंत, ही माणसं तुम्हाला अडचणीत आणणार. अहो, आणलं. राहिलं. ऐकलं का? याला म्हणत्यात जेवायला 60 आणि भाजनाला 8. फायद्यासाठी मोर होते तेव्हा पंत आणि आता समजी माग. मागे पुढे याचा काही संबंध नाही. संबंध धर्माचा आहे. उद्या काही अडचणी यायला नको. मी खलिता लिहितो आणि शंभूराजांना बोलून घेतो. सोमाजी दत्तो. हे काय? फास आहे हा. बाळाजी पंत चिटणीस, फास आहे. फास? होय, हा गळ्यात घालून घ्या. आहे ना तयारी? मग खुशाल युवराजांना बोलवा. बेशक तुम्ही भीती दाखवताय? मी फक्त भीती दाखवतोय. युवराज आल्यानंतर ती खरी ठरेल. आमचा दादा भोळा साप, तो सगळ्यांच्याच भल्याचा विचार करतो, पण त्याचं भलं
तुम्हाला बुरं वाटतं तर तुमच्या मार्गाने तुम्ही जा. चिटणीस लिहा पत्र. लिहा, पण आधी एक गोष्ट ऐकून घ्या. ऐकून लिहा. तर तुम्हासारखेच 3 जिवलग मित्र होते. गुरुकुलात आपला अभ्यासक्रम संपवून घराकडे परतीच्या वाटेला चालले होते. वाटेत त्यांना एक घनदाट अरण्य लागलं. अरण्यातून चालता चालता त्यांच्या समोर अचानक हाडांचा ढिगारा दिसला. त्यातील एक जण म्हणाला, मला हाडांपासून सापळा करण्याची विद्या अवगत आहे. दोघांनी सांगितलं, बनव. त्या विद्यार्थ्याने आपलं कसब पणाला लावून त्या हाडांपासून सापळा तयार केला. मग त्यातील दुसऱ्याने त्या सापळ्यावर मांस चढवलं आणि कातडीही. आता तयार झाला सिंह. त्या सिंहाचा पुतळा बघून तिसरा तर म्हणाला, मला तर संजीवनी विद्या अवगत आहे. कधी एकदा या पुतळ्यात प्राण फुंकतोय असं झालंय. आणि त्यांनी त्या पुतळ्यात प्राण फुंकले आणि सिंह जिवंत झाला. त्याने आपला धर्म पाळला. त्याने तिघांना खाऊन टाकलं. कथा कळली? पेशवे सरकार, तो सिंह होता, इथे छावा आहे. हा छावा गडावर आला तर जिवंत होणार आणि तुम्हाला जिवंत खाऊन टाकणार. बघा, विचार करा आणि तुम्हीच ठरवा. आम्हाला थोडा विचार करायला हवा. म्हणजे असं काही होऊ शकतं? खात्रीनं छावा चवताळलाय, संतापलाय. त्यात तुम्ही त्यांना कळवलं नाहीत, खलिताही लिहिला नाहीत. चटणीस, तुम्ही अशा वेळीस काय झोपा काढत होतात असा सवाल होऊ शकतो. तुम्ही उत्तर तयार ठेवा आणि गडाचे दरवाजे तर बंदच आहेत. बघा, तुम्हीच विचार करा आणि ठरवा. एक लक्षात असू द्या, तुमची खुशी हाच माझा सौदा. दादा, हे आले तुमच्या पंखाखाली. यांची चिंता सोडा. हे आले, पण महाराणी साहेब, त्यांचा सतत आग्रह असतो, शंभू राजांना बोलवा, शंभू राजांना बोलवा. त्या गप्प बसल्या पाहिजेत. बसतील, नक्की बसतील. हे बोलू सोमाजी, हे बोलू मी महाराणी साहेबांना? बोलावंच लागेल, तरच दान आपल्या मनाप्रमाणे पडेल. तुमची खुशी हाच माझा सौदा. काहीतरी आखरीत घडले. अचानक दरवाजे बंद, कटकारस्थान झालंय.
अचानक महाराज गेलं. कुठेतरी पाणी मुरतंय. मुजरा महाराणी साहेब, बोलावलं आपण? जी, ही काय कुजबूज सुरू आहे? मी समजलो नाही. कारस्थान, दरवाजा बंद, काहीतरी आक्रीत घडलंय अशी लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. महालाचे कोनाडे धरून लोक कुजबुजतायत. पण कसली कुजबूज? नीट काही ऐकू येत नाही आम्हाला, पण लोकांच्या नजरा विस्फारलेल्या. गडावर काहीतरी आक्रीत घडल्यासारख्या आमच्या समोर विषय बदलतात किंवा मग वारेपांग होते. हो, लोकांनी धसका घेतलाय गडावरच्या. पण कारस्थान झालंय. शिवाय महाराणी साहेब, एक विनंती आहे आपल्याला. एक किल्लेदार म्हणून सांगतो की या अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करा. आणि तो सदरेवर असणारा सेवक म्हणे कुठेतरी पाणी मुरतंय. म्हणजे कसं आहे महाराणी साहेब की महाराजांनंतर आपण गडाचा दरवाजा बंदच ठेवलाय ना, त्यामुळे माणसांना जरा संशय येतोय. म्हणून मी असं म्हणत होतो की निदान दिंडी दरवाजा तरी आपण उघडूयात. हो, मग उघडा. पण मग जबाबदारी कोण घेणार? आज गडावर बोललेल्या गोष्टी गड उतार झाल्या की पराचा कावळा होणार. त्याचं काय? हो, पण जो जो दरवाजा उघडणार नाही तो लोकांची जीभ सैल सुटत राहणार. म्हणून मी असं म्हणतो की आपणच अशी खबर पसरवावी की सुरक्षिततेसाठी दरवाजा बंद होता म्हणून. त्यापेक्षा शंभूराजेंना लवकरात लवकर बोलावून घ्या. शंभूराजेंना? हो, खलिता पाठवला का त्यांना? हो हो, काळजी नसावी. अहो, अनाजी पंतांचं काम चोख असतं. ते आले की आमची काळजी मिटली म्हणायची. त्या बाबतीत आपण निर्धास्त असावं. ठीक, या तुम्ही. जी. युवराज, युवराज, अहो बघितलं का कोण आलंय? कोण हो? लाडी. आता आमची काळजी मिटली. बहिर्जी काकांनी लाडीवर जबाबदारी सोपवून ते स्वतः औरंगजेबाच्या खबरा काढण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. अगं बाई, म्हणजे बढती मिळालेली दिसतीये. मग कामच तसं आहे तिचं. ऊन, वारा, पाऊस, दऱ्याखोऱ्या, गनीम कशाची फिकीर करत नाही. मोसेखोऱ्यातली वाघीण आहे वाघीण. एकदा खबर काढायची म्हटलं की खबर काढणारच. पर युवराज, रायगडा मोहरम या हात टेकले. म्हणजे रायगडावरनं कोणती बी खबर खाली येत नाही. गडावरचे दरवाजे बी बंद केले आहेत. तू वर गेली नाहीस, तुला कोण अटकाव करणार? गडाचे दरवाजेच नाही, पर आडवाटा बी बंद केले आहेत. काही ना काहीतरी गडबड जरूर आहे. अगं बाई, आता हो युवराज, आबासाहेब आजारी आहेत जणू. नाही, नका चिंता करू. मागे सुद्धा अशीच खबर आली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात अफवा असेल. मातोश्रींचा खलिता आल्याशिवाय कोणावरच विश्वास ठेवू नका. लाडी, जरूर काहीतरी घडलंय. येरांना बीचच्या दरवाजाच्या पायरीला हात लावू देत नाहीत. म्हणजे आम्हाला जातीनं यात लक्ष घालावं लागणार. तातडीनं रायगड जवळ करावा लागणार.